हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही व्हिडिओचं टायटल वाचून तुमच्या लक्षातच आलं असेल की आजचा हा व्हिडिओ कशासाठी आहे. तर आज मी करणार आहे चिकन बिर्याणी. तर चला मग पाहूया. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा बासमती तांदूळ वापरू शकता. तर मी व्यवस्थितपणे सगळा तांदूळ व्यवस्थित निवडून घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा तो धुवून घेतलेला आहे आणि तो एका मोठ्या भांड्यामध्ये तो भिजत घालण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यानंतर मी घेतला आहे 8 ते 10 कांदे, 4 टोमॅटो आणि कांद्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 1 किलो चिकनसाठी मी 1 किलोच तांदूळ वापरलेले आहे. तर यामध्ये मी काही खडे मसाले टाकत आहे. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, स्टार फूल, त्यानंतर इथं 4 लवंग घेतलेले आहे, 2 मोठ्या विलायची घेतलेल्या आहे, 4 मिरी घेतलेल्या आहे, 1 चमचा शहाजिरे घेतलेले आहे, पुदिन्याचे काही पानं घेतलेले आहे, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती 3 चमचे टाकलेले आहे. त्यानंतर सुहानाचा बिर्याणी मसाला यूज केलेला आहे. हे 10 रुपयाचं पाकिट आहे, ते 2 पाकिट मी यूज केलेले आहे. धनिया पावडर 2 चमचे टाकलेली आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची 10 रुपयाचं पाकिट आहे, हे पूर्ण टाकलेलं आहे. मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे, ते पूर्ण टाकून द्यायचं आहे. 1 किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो दही इनफ होतं. 1 चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर घरगुती मसाला आहे हा, तो 1.5 चमचा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ यूज केलेलं आहे. तरी साधारण 1 किलो चिकनसाठी 5 चमचे मी मीठ टाकलेलं आहे. 1 लिंबूचा रस टाकायचा. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 4 चमचे तेल आणि 4 चमचे तूप मी टाकलेलं आहे आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते मिश्रण पूर्णपणे त्यामध्ये टाकून द्यायचं. व्यवस्थितपणे सारं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्यामध्ये आपण ते मिक्स केलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे. आता भात शिजवण्यासाठी 6 जिरे, 2 लवंग, 2 मिरी, 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ. तरी मी अंदाजे 6 चमचे मीठ टाकलं होतं आणि ते पाणी झाकून ठेवायचे. त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये भिजून ठेवलेले तांदूळ पूर्णपणे टाकून द्यायचं. आता इथे चिकन शिजलेलं आहे. तर शिजलेल्या चिकनमध्ये 80% शिजलेला भात आहे, तो मी यामध्ये टाकत आहे. सगळा भात व्यवस्थितपणे सगळीकडे पसरून घ्यायचा. आता हे बिर्याणीचे कलर आहे, यामध्ये मी ऑरेंज आणि हिरवा हे 2 कलर यूज केलेले आहे. पुदिन्याचे काही पानं टाकलेली आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपण झाऱ्याच्या सहाय्याने होल करून घ्यायचे आहे, जेणेकरून तिथून वाफ जाते आणि भात चांगला शिजतो आणि ते झाकून ठेवायचं आहे. आणि झाकणीवरती काहीतरी जड वस्तू ठेवायची जेणेकरून वाफ व्यवस्थित बसेल. तर हे मी 5 मिनटं फुल गॅसवर ठेवलं होतं आणि 15 मिनटं कमी गॅसवर ठेवलं होतं. गॅस बंद केल्यानंतर लगेच बिर्याणीचं झाकण उघडायचं नाही. तर झटपट आणि घरगुती पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये चिकन बिर्याणी झाली आहे तयार.